नमस्कार, मी पंडित गायकवाड आणि आपण पाहता जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे चॅनल ऍक्ट 20। आता पाहूया काही महत्त्वाच्या बातम्या। विभागीय तळ्यासमोर स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य आणि स्वातंत्र्य सैनिक आंदोलन करीत आहेत। मागच्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी 17 सप्टेंबर रोजी तेव्हा आंदोलन करणाऱ्यांना शब्द दिला होता, पण तो शब्द ते विसरून गेले। त्यामुळे आश्वासन न पाळल्यामुळे स्वातंत्र्य सैनिक आमरण उपोषण करीत आहेत। या लोकांच्या मुळे आपण खुर्चीवर आहे असं हात करून सांगितलं होतं। हे लोक होते म्हणून तुम्ही सुद्धा प्रधान सचिव पर्यंत गेले, हे लोक होते म्हणून मी सुद्धा मुख्यमंत्री खुर्चीवर बसतो असं स्पष्टपणाने माननीय मुख्यमंत्री महोदय तिथं म्हटले। पॉझिटिव्ह थिंकिंगला या लोकांना आपल्याला मदत करायचीच ठामपणे, पण अधिकाऱ्यांनी मात्र कुठल्याही प्रकारचं माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या त्या दिवशीच्या सूचना म्हणा किंवा त्या दिवशीचं काहीतरी ऐकण्याचं कधीही सुद्धा काम केलं नाही। उलट आणखीन माननीय मुख्यमंत्री महोदयाला म्हणजे कुठतरी हे झाकूनच ठेवलं, त्यांच्यापासून हे झाकून ठेवलं आणि त्यांची सही घेतली असं आम्हाला वाटतं। या GR वर त्यांना स्पष्टपणानं सांगितलं नाही। उत्तर प्रदेश स्वातंत्र्य सैनिक पाल्य संघटनेचा अध्यक्ष या नात्यानं आम्हाला त्यांची बाजू आणि आमची बाजू मांडण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या दालनामध्ये परत एकदा संधी द्या। नियमबाह्य काम करा असं आम्ही कधीच म्हणणार नाही, पण दिशाभूल कशी केली जाते, अधिकारी दिशाभूल करून माननीय मुख्यमंत्री महोदयाची ही सही कशी घेतली ते दाखविण्यासाठी आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या दालनामध्ये एक संधी दिली पाहिजे। संघटना पत्रक काढण्याचा स्वतः मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, कारण तो सार्वभौम त्या राज्याचा मुख्य असतो। आणि आमची एक विनंती की त्याच्यामध्ये त्यांनी शुद्धीपत्रक काढावं। जर शुद्धीपत्रक काढलं तर हा GR ऑटोमॅटिक करत नव्हतो। मागण्या वगैरे आम्हाला सर्व काही कळालेलं आहेत, परंतु आता जे तर सर विधानसभा निवडणूक जवळ येत आहे। आता विधानसभा निवडणुकीवर आपलं स्वातंत्र्य सैनिकांची काय भूमिका असेल? स्वातंत्र्य सैनिकांची हीच भूमिका असेल, हे जर असे कामं करीत असतील तर कोणतंही शासन असतं तर त्याच्या विरोधात ते जाणारच कोणत्याही परिस्थितीत। आणि म्हणून यांनी जसं ताईनं सांगितलं, फालतू योजना आणल्यापेक्षा हे मतदानात समोर ठेवून योजना आणणं हे काही बरोबर नाही। जे आहे जे होतं ते सांभाळून ठेवणं एवढं तरी काम पाहिजे। आता आमच्या साळुंकेने सांगितलं की मुख्यमंत्रीने असं म्हटले असं म्हटले, आपण तोच मुख्यमंत्री सही करतो, म्हणजे याचा अर्थ काय? मुख्यमंत्र्याला तर समजलंच नसेल। म्हणून समजदार मुख्यमंत्री त्या ठिकाणी पाहिजे, वाचून त्याला त्यांनी जे शब्द दिले ते अनुभवून त्यांनी निर्णय घेतले पाहिजे। म्हणून उभं काहीतरी करायचं गप्पा मारायच्या यांच्या समोर की हे पहा आम्ही मुख्यमंत्री तुमच्यामुळे आहोत म्हणून तुम्हाला आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही, हे काही बरोबर नाहीये। सरकारने जर तुमच्या मागणीवर पुन्हा दुर्लक्ष केलं तर तुम्ही काय भूमिका घेणार आहे विधानसभेच्या बाबतीत? सांगितलं ना क्लिअर कट, विरोधी जाणारच। कारण की शेवटी नाराजी ही मतदानाच्या पेटीत व्यक्त झाली पाहिजे आणि ते करण्याचं काम नक्की स्वातंत्र्य सैनिक करतील। स्वातंत्र्य सैनिक हे कोणाच्या बापाचे बांधलेले नाही, कोणत्याही सरकारच्या बांधलेले नाहीत। त्यांनी देश स्वातंत्र्य व्हावा याच्यासाठी लढे दिलेले आहेत आणि म्हणून त्यांच्यावर दोन्ही पण नाही। सर तुमचं नाव सांगा सर। तुमचं नाव सांगा सर। माझं नाव तुम्हाला द्वारका भाऊ यशवंतराव पाथरीकर। मी माजी जिल्हा परिषदचा 40 वर्षापूर्वी औरंगाबाद जालना एकत्र असताना अध्यक्ष होतो। महोत्सव चालू असताना, अमृत काल चालू असताना आपण सर्वांनी साजरा केला। ते साजरा करत असताना आम्हालाही आनंद आहे, परंतु जर स्वातंत्र्याचा अमृत काल चालू असताना आमच्या स्वातंत्र्य सैनिक परिवाराच्या ताटामधलं असलेलं फक्त आम्ही सरकारला विनंती करतो की आमच्या ताटामधलं असलेलं हिसकावून घेऊ नका, आम्हाला काही देऊ नका, पण आमच्या ताटामधलं आम्हाला हिसकावून घेऊ नका। शासनानं आतापर्यंत सगळ्याच शासनानं आमच्या विरोधात GR काढले। 4 मार्च 1991चा GR होता की स्वातंत्र्य सैनिकाच्या नामनिर्देशित फक्त एका पाल्याला, इतर राज्यांमध्ये सर्व पाल्यांना मुलगा मुलगी नात नातू यांना सवलत आहे, परंतु आपल्या इथं फक्त एका पाल्याला सवलत होती, ती पण आता 28 ऑगस्ट 2024च्या शासन निर्णयाने रद्द केली। असे 5-6 निर्णय
शासनानं आमच्या विरोधात काढले, आम्हाला देऊ नका, आम्ही शासनाला मागणी करत नाही कोणती, फक्त आहे ते आमच्या ताटातलं हिसकावून घेऊ नका. 28 ऑगस्ट 2024 असा शासन निर्णय काढला की स्वातंत्र्य म्हणजे 4 मार्च 1991चा शासन निर्णय कालबाह्य झाला, म्हणून यांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे. 4 मार्च 1991चा निर्णय कालबाह्य झाला म्हणून यांना नोकरीवरून काढण्यात येत आहे असं शासनानं परिपत्रकामध्ये मी शासनामार्फत आणि प्रशासनाला पण एक ठणकावून सांगत आहे की जर शासन आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनो जर शासन निर्णय कालबाह्य झाला असं तुम्ही म्हणता, ऑन रेकॉर्ड म्हणता, ह्या स्वातंत्र्य सैनिकांनी ह्या मायबापानं जे आता 90-100 पार केली त्यांनी त्या काळात स्वातंत्र्यासाठी बलिदान देऊन आत्मत्याग करून जेल भोगून जे स्वातंत्र्य मिळवलं मग ते कालबाह्य झालं असं समजून तुम्ही गुलामी स्वीकारणार का? माझा हा सवाल आहे शासनाला की तुम्ही गुलामी स्वीकारणार का? जर शासनाला स्वातंत्र्य सैनिकाच्या परिवाराला जर द्यायला काही नाही म्हटल्यावर कमाल आहे की ज्या स्वातंत्र्य सैनिकाने रक्ताचं पाणी करून बलिदान देऊन सुळावरती जाऊन स्वातंत्र्य मिळवलं. अहो इंग्रजाबरोबर लढले परंतु निजामासारख्या सैतानाबरोबर सुद्धा आम्ही लढलोत ना, आमचे मायबाप लढले ना. बरं आम्ही दुसरं काही मागत नाही, आमचं आहे ते ठेवा ना. तुम्ही 28 फेब्रुवारी 2014 असा चुकीचा शासन निर्णय काढला की हायकोर्टामध्ये ज्या व्यक्तीचं नामनिर्देशन पत्रच नाही त्याचा उल्लेख शासन निर्णयामध्ये केला आणि सांगितलं की जर स्वातंत्र्य सैनिक मेले तर निधन झालं तर त्यांच्या परिवाराला काही मिळणार नाही. आणि ज्या व्यक्ती कोर्टात गेला त्याचं नामनिर्देशन पत्र आहे का? वड्याचं तेल वांग्याला तुम्ही घालू नका. भारतीय क्रांती दल 17 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शैलेंद्र मिसाळ यांनी सांगितलं की आमचे विविध प्रश्न मागण्या आहेत त्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहोत पण मागण्या पूर्ण होत नाहीत. त्यामुळे 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहे. आम्ही हा कार्यक्रम करू नये यासाठी पोलीस प्रशासन आमच्यावर दबाव आणत आहे पण आम्ही कोणत्याही दबावाला बळी न पडता 17 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणच आहोत असं त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं. आज आपण मीटिंग कॉल केलेली आहे, काय विषय असा आहे की गेल्या 2014 पासून SC, ST, OBC आणि मायनॉरिटीचा पैसा जो सामाजिक न्याय विभागाचा पैसा आहे तो सर्व आमच्या हक्काचा पैसा इतरत्र वळवला जातो. त्या संदर्भात आज ही मीटिंग बोलवण्यात आलेली आहे. SC, STचा पैसा आमच्या हक्काचा पैसा जे विद्यार्थीची शिष्यवृत्ती बाकी आहे तिकडं न वळवता दुसरं वळवण्यात आलेलं आहे. महात्मा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, त्यानंतर चर्मगार उद्योग विकास महामंडळ असेल, म्हणजे जो समाज कल्याणचा जो निधी आहे या मंडळाला देता दुसरेच वळवण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर वारकरी जे दिंड्या आल्यात त्या दिंड्याला सुद्धा जी दिंडीच्या पाठीमागे जो दिंडीचा प्रमुख आहे त्याला प्रत्येक दिंडीला 20,000 त्या दिंडीला देण्यात येत आहे. म्हणजे आमच्या हक्काचा जो आमच्या उत्थानासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला जो पैसा आहे समजा राज्यघटनेच्या माध्यमातून तो आम्हाला न देता हा दुसरीकडे वळवता. आमची एवढीच मागणी आहे की आमचा हक्काचा पैसा आमच्यावर खर्च करण्यात यावा, नसता आम्ही शासनाच्या विरोधामध्ये जी भूमिका घ्यायची आम्ही ती घेणार आहे. 17 तारखेला मुख्यमंत्री शहरात येतात, त्यांना भेटणार 100% आम्ही भेटणार आहे. जर इथल्या प्रशासनाने आम्हाला जर मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली आम्ही त्यांना भेटणार आहोत, आमची मागण्या त्यांना मागणार आहोत आणि मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. आपण सामाजिक न्याय विभागाचा पैसा जो इतरत्र न वळवता आमच्याच SC, ST, OBC मायनॉरिटीवर खर्च करण्यात यावं अशी आमची भूमिका आहे. आमचा पैसा ना सिंचनाला, ना कुठल्या वारकरीच्या दिंडीला, ना कुठल्याही कशाही कोणत्याही याला वळवताना आमचा पैसा आमच्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिष्यवृत्तीसाठी म्हणजे 25 दिवस उपोषण फेलोशिपसाठी ते बार्टीला उपोषण करतात. त्यांनी जर अधिकाऱ्यांना विचारता अधिकारी म्हणतात की आमच्याकडे पैसा नाही आहे, मग आमचा समाज कल्याणचा पैसा जातो कुठे याचं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी जो पैसा आमच्या हक्काचा आहे तो आमच्यावरच खर्च करावा, अन्यथा आम्ही भारतीय क्रांती दलच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवणार आहे. हा आमचा निर्णय झालेला आहे. आम्ही त्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जिथे मुख्यमंत्री दिसेल तिथे आम्ही काळे झेंडे दाखवून त्याचा निषेध नोंदवणार आहे आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार आहोत. आमची मागणी मान्य झाली नाही तर. माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल राष्ट्रीय अध्यक्ष.
मागासवर्गीयांना शासनाच्या विविध योजनांमार्फत कर्ज पुरवठा केला जातो, पण गेल्या काही वर्षापासून बँक गरिबांचे कर्ज मंजूर करीत नाहीत. अशा अनेक बेरोजगारांच्या फायली सध्या शहरातील अनेक बँकात पडून आहेत. त्यामुळे आंबेडकरवादी अन्याय अत्याचार कृती समितीच्या माध्यमातून 20 सप्टेंबरला रुमणे मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती श्रावण गायकवाड यांनी दिली. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय शाखेवर तसेच लीड बँक महाराष्ट्र बँकेच्या मुख्यालयावर हा मोर्चा नेण्यात येणार असल्याचंही ते म्हणाले. टाळाटाळ करणाऱ्या बँक व्यवस्थापनाच्या विरोधात 20/9/24 शुक्रवारी लेमन ट्री हॉटेलपासून रुमणे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सदरील रुमणे मोर्चा सर्व्हिस रोड जो आहे त्या सर्व्हिस रोडनं जाऊन SBIच्या क्षेत्रीय कार्यालयावर तिथं जाऊन त्या ठिकाणी निवेदन देणार आहे. त्यानंतर लीड बँक जी आहे LBO बँक ऑफ महाराष्ट्र त्याचं क्षेत्रीय ऑफिस कार्यालय N1 मध्ये आहे आणि तिथं निवेदन देणार आहोत. तत्पूर्वी म्हणजे मोर्चाचं आयोजन करण्यामागचा उद्देश हा आहे की जेव्हा जिल्हा उद्योग केंद्र असेल, जिल्हा उद्योग केंद्रामार्फत CMEGP असेल, PMEGP असेल, महात्मा फुले विकास महामंडळ असेल, संत रविदास विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, इतर मागासवर्गीय विकास महामंडळ असेल, वसंतराव नाईक भटक्या विमुक्त जातीसाठी जे काही महामंडळ शासनाने स्थापन केलेले आहे. मागासवर्गीयांची आर्थिक आणि शैक्षणिक उन्नती होण्यासाठी भारतीय राज्यघटनेमध्येच घटनाकारांनी तरतूद केलेली आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये जे काय लाभार्थी आहे, अर्जदार आहे, जेव्हा बँकेमध्ये जातात त्यांना 2-2 वर्ष त्या ठिकाणी चक्रा मारायला लावले जातात. कर्ज मिळेल या अपेक्षेनं तो लाभधारक अर्जदार नातेवाईक मित्राकडून हात उचते पैसे घेतो आणि शेवटी 2 वर्षानंतर त्याचं कर्ज प्रकरण हे जातीय द्वेषातून नामंजूर केलं जातं. त्यामुळे त्याला मानसिक त्रास तर होतोच आणि मानसिक आणि आर्थिक परिस्थितीला त्याला सामोरं जावं लागतं. लोकांकडून जे काही हात उचणे पैसे घेतलेले असतात ते लोक तगादा लावतात आणि वेळप्रसंगी त्याच्या मनामध्ये आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होते. या सगळ्या परिस्थितीला जबाबदार हे बँक व्यवस्थापन आहे की आम्ही वेळोवेळी इथले जिल्हाधिकारी असेल, लीड बँक असेल, त्या सगळ्यांना निवेदनं दिलेली आहे की बाबा आपल्याकडं कर्ज प्रकरण आल्यानंतर 3 महिन्याच्या आत मध्ये ते कर्ज प्रकरण आपण निकाली काढा. ते नॉन व्हायबल आहे तो नंतरचा भाग आहे. परंतु आपल्याकडं प्रकरण आल्यानंतर आणि ते 3 महिन्याच्या आत निकाली काढण्यात यावं. त्याचप्रमाणे ज्याला 3 महिन्याच्या आत जर हे प्रकरण निकाली काढण्यात आलं नाही त्याला जे काही अधिकारी जबाबदार आहे, बँक अधिकारी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. शासनाने ठरवून दिलेल्या विविध महामंडळाचं जे काही टार्गेट आहे ते 100% टार्गेट पूर्ण करावं. जे जर टार्गेट पूर्ण केलं नाही तर जे कोणी त्याला जबाबदार असेल त्याच्यावर हायर क्लासचे जे काही ऑफिसर आहे त्यांच्याकडे आहे असं सांगा तुम्ही की बाबा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जे मधुकर कांबळे जे आहे असिस्टंट त्यांनाही सँक्शनिंगचे अधिकार नाही. तिथं जो आर्यम आहे त्याला अधिकार आहे. SBI मध्ये जो अधिकारी आहे त्याला जी मॅडम आहे त्यांना ते अधिकार आहे. अधिकारी खाली तपासणी करणं किंवा चेक करणं म्हणजे त्याला ते अधिकार नाही. आणि असेल बी असा तर त्याच्यावर दबाव असू शकतो. पहिल्यांदा बँक मॅनेजरला 5 लाख रुपयाचा मंजुरीचा अधिकार होता, पण मध्यंतरी बँक ऑफ महाराष्ट्र आणि विशेष करून स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी त्यांचे अधिकार काढून घेतलेले आहे. आणि कुणालाही 50,000 असेल, 1 लाख असेल, 5 लाख असेल, 10 लाख असेल, हे प्रकरण बँक मॅनेजरकडून शिफारस करून
क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठवल्या जातात. परंतु जे काही अधिकार आहे पूर्वीप्रमाणे बँक मॅनेजरला 5 लाखाचे जे काही पूर्वीचे मंजुरीचे अधिकार होते ते बँक मॅनेजरला आता 10 लाखाचे मंजुरीचे अधिकार देण्यात यावे. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी शहर व परिसरात 3 ते 4 ठिकाणी रात्री उशिरापर्यंत नाकाबंदी करून सर्व प्रकारच्या वाहनांची तपासणी केली. विशेष म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह नशा करून गाडी चालवणे अत्यंत धोकादायक असल्याने त्याविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली असून दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांच्या गाड्याही पोलीस स्टेशनला जमा करण्यात येत आहेत. शहरातील अवैध धंदे असो किंवा वाहतुकीचे नियम तोडणारे असो पोलीस प्रशासन आता अधिक सतर्क झालं आहे असं दिसत आहे. बोला सर. कोणी मद्यपान करून गाडी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकू नये व कारवाई समोर जाण्याची वेळ कुणावरही येऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आणि पालकांना पण सूचना आवाहन, अल्पवयीन जर मुलगा असला तर पालकावर कारवाई होणार आहे का? बिलकुल. अल्पवयीन मुलाजवळ जर गाडी सापडली तरी सुद्धा पालकांवर कारवाई होते. जर विदाऊट लायसन ती कारवाई मुलावरही होते आणि पालकांवरही होते, गाडी ओनर जो आहे त्याच्यावर. बोला सर. कोणी मद्यपान करून गाडी चालवून स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात टाकू नये व कारवाई समोर जाण्याची वेळ कुणावरही येऊ नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. आणि पालकांना पण सूचना आवाहन, अल्पवयीन जर मुलगा असला तर पालकावर कारवाई होणार आहे का? बिलकुल. अल्पवयीन मुलाजवळ जर गाडी सापडली तरी सुद्धा पालकांवर कारवाई होते. जर विदाऊट लायसन ती कारवाई मुलावरही होते आणि पालकांवरही होते, गाडी ओनर जो आहे त्याच्यावर. सर काय कारवाई आजची? माननीय पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या आदेशाने शहरामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचा आज ड्राईव्ह घेण्यात आला. त्याच्यामध्ये शहरामध्ये 3 ठिकाणी म्हणजे गोदावरी टी पॉईंट, एअरपोर्ट रोड आणि त्याच्यानंतर दौलताबाद रोड या 3 ठिकाणी घेण्यात आला. साधारणतः 20पेक्षा जास्त लोकांवरती कारवाई करण्यात आली. चेकिंगमध्ये या रस्त्याने जाणाऱ्या रात्रीच्या वेळेच्या सर्व गाड्या आम्ही चेकिंग केलेल्या आहेत आणि 20पेक्षा जास्त कारवाई झालेली आहे. हे पूर्ण म्हणजे ड्रिंक केलेलेच आढळले का? बरोबर. आता हे यांच्या गाड्या जमा करणार, मग आता रिटर्न वगैरे कागदपत्र शहानिशा वगैरे काय करणार? कोर्टमध्ये केस पाठवल्यानंतर कोर्टात केस दंड झाल्यानंतर आता गाड्या जमा करणार तुम्ही? बरोबर. जमा. मग त्याच्यानंतर मग परत कसं प्रोसेस? 18 तारखेला कोर्टात पाठवायचं. कोर्ट 10,000 2,000पासून 3,000पासून 10,000पर्यंत दंड करतात किंवा कोर्टाला समरी पॉवर आहे त्याप्रमाणे. आता हे जे पालक वगैरे यांना काय सूचना करणार? हे केसेस वगैरे असेच चालू राहणार आता आपल्या या संदर्भातल्या ड्रिंक अँड ड्राईव्हच्या या ठिकाणी किंवा शहरात वेगवेगळ्या पॉईंटच्या ठिकाणी नेहमी कारवाई केली जाईल आणि या संदर्भातली लोकांमध्ये जनजागृती केली जाईल. आपला परिचय सर? धनंजय पाटील, ACP ट्रॅफिक. 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी. 10 दिवस मुक्कामाला असणारे गणपती बाप्पा मंगळवारी उठणार आहेत. गणेश विसर्जनासाठी सर्वच मंडळांनी जय्यत तयारी केली असून आज रविवार असल्याने शहरात अनेक ठिकाणी गणेश मंडळांनी भंडाऱ्याचे आयोजन केले होते. तसेच रक्तदान शिबिर आणि इतरही काही सामाजिक उपक्रम या निमित्तानं राबवण्यात आले. हर्सूलच्या हरसिद्धी माता मंदिराच्या वतीनेही गावात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व कार्यजनाते भगवान मंगल असणारी तदेव लग्न तदेव ताराबलं चंद्रपटं तदेव विद्याबलं देवलं तदेव लक्ष्मी त्रेमणदात्मरामी लाभतेषां जयतेषां कृततेषां पराजय ईशामिन्दिवरश्यां मूर्तस्तो जनार्दन यत्र योगेश्वर कृष्ण यत्र भारतो धनुर्धर तत्र देवी जर्भूति ध्रुवाणि तिरुमतिर्मम सर्वेश्वरत कार्येषु त्रयते भुवनेश्वरा देवादिशंतर सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दन विनायकं गुरु भानु ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्याद सर्व कार्य सिद्धे विश्वेशं माधवं दंडीं दंडपाणी च वरवं दुर्वे प्रधान सहस्रेण शतेन च. सुपारी पैसा टाका, तिथं सुपारी ठेवलेली गावाजवळ समोर. एक सुपारी टाका, पैसा टाका. हिरण्यगर बाहतमवर तागरे भूत त्या पत्रिका सदा धर्म चिन्हामध्ये मागत माहिती वाचता विदे मा. पैशाच्या जागी दुसरं नाही काय असं. हा, दोघं जण एक कलच्या टाकून द्या, त्याच्यावर ताटली ठेवा. पूर्ण जरी बराबत असो पूर्ण पुनराबत होत नाही. क्रीडा वाई समोर जगून शतक करतो
हा ठेवली ताटली. इकडे बघा, कळशेच्या कंठाला थोडं ऋतू घालत होती, एक एक फुल ठेवा. पुष्पम समर्पयामी जमिनीवर. नंबर 2 विण्याभोवती पाणी फिरवा. प्राणाय द्वा, अपानाय द्वा, व्यानाय द्वा, उदानाय द्वा, दमनाय द्वा, पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी, प्रार्थनापूर्वक नमस्कारान करोमी. हा एक गंधाक्षत फुल वरचे सूर्याला दाखवा आणि समोर ठेवून द्या. आदित्यस नमस्कार करू बनते दिने दिने जन्मांत सहस्रेषु दारिद्र्य नोपजाते. सूर्यनारायण देवता गंधाक्ष पुष्पे ही संपूज्य. एक गंधाक्षत फुल इकडे दिव्याला व्हायचं. वहिनी हळदी कुंकू व्हायचं. इथं दिवा चालू आहे बघा. चंद्रमा म्हणतो जात चक्षु होतो जो अजायत श्रोत्रा द्वायुष्य प्राणिश मुखात दीप देवता भ्यो नमः. शुभंकर कल्याणम आरोग्य धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्ते. गंधाक्षर पुष्पे ही संपूज्य प्रार्थना पूर्वक नमस्कारान करू मी. 3 नंबरचे विड्या भोवती पाणी फिरवायचं. प्राणायद्वा परायद्वा वेनायद्वा उदनायद्वा दमनायद्वा पूर्ण ब्रह्मणे नमः. नैवेद्यम समर्पयामी, प्रार्थना पूर्वक नमस्कारान करू मी. हा गव्हाला हात लावायचा पुरुषांना नाही. ओ कदया सम वरते गवे ओ कदया समोदन सोमेन सहराज्ञ समय क्रमते ब्राह्मण राज बारामती. कलशाला हात लावायचा. आजी ग्रह कलश मय्यात विशुद्ध पुनरुद्याने सत्र दुसरा पाहिजे पुन्हा महाविशुद्ध. I20 न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज छत्रपती संभाजीनगर शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज इथं रक्तदान शिबिर ठेवण्यात आलेलं आहे आणि आपले प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहे शिवमुद्रा प्रतिष्ठानचे ते आपल्या सोबत आहे. बघू शकतात ते स्वतः रक्तदान करता येतात. दादा नमस्कार. दादा फोनवरती नंतर बोला ना. दादा नमस्कार, आपलं नाव? साकेत देशमुख. साकेत देशमुख. हो दादा, कधीपासून आपण शिवमुद्रा प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे? 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाले. आपण काय काय कार्यक्रम आयोजित वगैरे करतात? संगीत खुर्ची, महिलांची संगीत खुर्ची असते, मुलांची असते, लहान मुलं, मोठे मुलं, मुली, डान्स क्लास असतो, रांगोळी स्पर्धा. नाही तसे तुम्ही बसलेले आहात, पण दुसरा अजून काही कार्यक्रम आयोजित करतात? कार्यक्रम करताना काय सांगावं तुम्हाला, कार्यक्रम भंडारा असतो आमचा, रक्तदान शिबिर आहे आता तुम्ही बघताच आहे. बस आपण बघू शकता की संपादक अध्यक्ष स्वतः इथं रक्तदान आता करतायत आणि लहान चिमुकले सुद्धा इथं म्हणजे एकदम छान प्रकारे आलेले आहेत आणि सगळे एन्जॉय करतायत. तर I20 न्यूज चॅनलमध्ये न्यूज रिपोर्टर किरण करे. आज या हरसिद्धी माता यात्रेनिमित्त हरसूल गावामध्ये धनगर समाजातर्फे डांगरचा असा भंडारा ठेवण्यात येतो. दरवर्षी हजारो लोक तिथं प्रसाद घेण्यासाठी येतात. संपूर्ण गाव हरसूल हा सर्व समाजातर्फे या भंडाऱ्याला देणगी देण्यात येते. सगळे लोक सहखर्चाने मदत करतात. प्रत्येक गोष्टीला इथं उभं राहतात आणि
या भंडाऱ्याला पूनम बंगले यांचा जो मित्रमंडळ आहे या मित्रमंडळातर्फे नेहमी सहकार्य केलं जातं. अहोरात्र मेहनत घेतात. हजारो लोक इथं येऊन भंडाऱ्याचा प्रसाद घेतात. हजारो लोक रोज या देवीला दर्शनासाठी इथं येतात. या देवी आमची प्रसन्न देवी आहे. या परिसरामध्ये हर्सूल पंचक्रोशीत व सिडको हडको जुना शहर आहे तिथून सुद्धा या देवीला दर्शनासाठी भाविक येत राहतात. आणि ह्या वर्षी जो भंडारा झाला हा भूतन भविष्यात असा भंडारा सर्वांच्या मार्गदर्शनाखाली झाला. त्यांनी जे व्यवस्था इथं केली अशा भंडाऱ्यामध्ये आम्ही कधीच व्यवस्था बघितलेली नाही. अशी व्यवस्था त्यांनी केली. बफे सिस्टम पंगत बसवलेली नाही आहे. टेबलवरती खुर्ची ह्या प्रसाद घेण्यासाठी लोकांना सुविधा केली. व क्विंटल सांगता येणार नाही शेकडो क्विंटलमध्ये असा हा भंडारा झाला. ज्या गावामध्ये आजपर्यंत असं कोणताही कार्यक्रम नाही त्याचे कलाकार त्याचा सहभागी होत नाही. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली जितके कार्यक्रम आमच्याकडे होतात ते कार्यक्रम अत्यंत सुस्थितीत आणि चांगल्यापैकी होतात. आणि त्यांनी जे कार्य हातात घेतलं ते संपूर्ण लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतात. त्यांना सहकार्य करतात. त्यामुळे एवढं मोठं आमचं कार्य हे होतं. अशा या भंडाऱ्याला आमचे पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब, आमच्या या संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भुमरे साहेब यांनी सुद्धा इथं भेट दिली. आवर्जून आमचे भाजपचे पदाधिकारी श्रीजी बोराडकर साहेब, शहर अध्यक्ष यांनी सुद्धा इथं आम्हाला भेट दिली. आणि त्यांचे आभारी आहोत. आणि सगळं पत्रकार बंधू मीडियाचे व त्यांचे सगळ्यांचे आम्ही आभार मानतो. संध्याकाळी अजून काही भजनाचा वगैरे काही कार्यक्रम असतो का इथं? आमच्याकडे संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम असतो. कोणत्या प्रकारचे भजनं? भक्तिगीतं असतात. कबीर रासा वगैरे असतात. इंदिरा रासावर असतात. अशा प्रकारे भजन असतात. बरं, चालेल. तुमचं नाव? माझं नाव शेख अली समोर. याबरोबरच आजचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी. तोपर्यंत पाहत राहा ॲक्ट 20 न्यूज. नमस्कार.